सुरुवातीची बातमी आहे। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आमदार संजय गायकवाडांच्या मारहाणीला गैर ठरवलं असलं तरी त्यांचेच आमदार त्यांच्या पक्षप्रमुखांच्या मताशी सहमत नाहीत। अद्यापही आमदारांच्या या मारहाणीवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे उद्या जनतेला जर रस्ते सुविधा निकृष्ट मिळाल्या तर जनतेनेही गायकवाडांप्रमाणेच मारहाण करायची का, असा प्रश्न विचारला जातोय। निकृष्ट जेवणावरून मंत्रालय कॅन्टीनचा परवाना सरकारनं रद्द केला। मात्र कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर अद्याप साधा गुन्हाही दाखल झालेला नाही। खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी मारहाणीला गैर ठरवलं, पण त्यांचेच आमदार राज्याच्या प्रमुखांना जुमानत नाहीत। उलट आपण केलेली मारहाण योग्यच असल्याचा दावा गायकवाडांचा आहे आणि सरकार सुद्धा नेहमीप्रमाणे शाब्दिक निषेध नोंदवून कारवाईवर मौन झालंय। कोणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे। तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे। सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते, आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते। पण एकनाथ शिंदे यांनी पण तुमच्याबाबत विधान केलं की मारहाण करणं योग्य नाही, तर भविष्यात असे जर काही पेच प्रसंग आले तुमच्या समोर तर या चुकीच्या रस्त्यावरती चालण्यास संजय गायकवाड पसंत करणार का, की आता संयमाची भूमिका घेण्याचं ठरवलंय तुम्ही? नाही, तसं काही नाही। योग्य भूमिकाच त्या ठिकाणी आपण घेत आलो आयुष्यामध्ये, भविष्यातही घेणार। पण चुकीच्या मार्गाने जाण्याची वेळ आमच्यावर कोणी येऊ देऊ नये, मला एवढंच आवाहन करायचं आहे। परवा एका मनसेची तुम्ही रील दाखवली, मग कुठं गुन्हा दाखल झाला? कारण शेवटी आपल्या कायद्यामध्ये असा सुमोठो गुन्हा नाही होत ना। याला जेव्हा तुम्ही एखाद्याला थापड मारता तर आपल्या कायद्यामध्ये त्याला NC मॅटर्स करतो आपण। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बद्दल एक व्हिडिओ झाला, तेव्हा अशीच मागणी झाली, पण प्रश्न पोलिसांनी तेच सांगितलं, जोपर्यंत संबंधित व्यक्ती किंवा महिला रिपोर्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। तुम्हाला जेवण निकृष्ट मिळते म्हणून तुम्ही मारहाण करताय, परंतु वसतिगृहातल्या लेकरांना निकृष्ट जेवण मिळते, त्याच्यावर कोण आवाज उठवेल बरं? परंतु काहीही झालं तरी या लोकांवर कसल्याही कारवाया करायच्या नाही, ही देवेंद्रजींची राजकीय अपरिहार्यता आहे। ही देवेंद्रजींची मनोमन इच्छा आहे की एसएनसीचे आमदार जास्तीत जास्त बदनाम झाले पाहिजेत, डॅमेज झाले पाहिजेत, म्हणजे देवेंद्रजींचा आत्मा निश्चितपणे आत्म सुखावत असेल। कालच्या प्रकारानंतर संजय गायकवाडवर कारवाई होणं अपेक्षित आहे, किंबहुना या अधिवेशन कालखंडादरम्यान त्यांचं आमदारकीचं निलंबन होणं तरी फार गरजेचं आहे। जे विरोधक काल माझ्यावर भुकत होते किंवा ज्या मीडियाने मला काही उपमा दिल्या, मला त्यांना आवाहन करायचं की या महाराष्ट्रामध्ये हे जे साऊथ इंडियनच्या लोकांनी अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या आरोग्याशी जो खेळ मांडला होता, आज मला 20 वर्षापासून पोटाचा त्रास आहे। मला जरासं इकडचं तिकडचं खाल्लं तर मला किती वेदना होतात मला माहिती आहे, आणि म्हणून माझ्यासोबत असं झालं आणि इतरांसोबत असं होतं आणि त्याच्यामुळे मी वारंवार मागणी करत होतो की बंद झालं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की डान्स बार असतील, लेडीज बार असतील, हे सगळ्या शेट्टी लोकांच्याच आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती खतम करायचं काम या लोकांनी केलं, महाराष्ट्र कलंकित करण्याचं काम या लोकांनी केलं। जेवण निकृष्ट मिळालं म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी सत्तेच्या जोरावर कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली। मात्र उद्घाटनाच्या 24 तासांनीच डोंबिवलीतल्या पुलाचे 3 तेरा वाजले। या निकृष्ट कामावरून लोकांनी कुणाच्या कानशिलात मारायची? नांदेडमधला रस्ता महिन्याभराच्या आत असा हातानं बाहेर निघतोय, तिथल्या लोकांनी कुणाला शिव्या घालायच्या? पहिल्याच पावसात गोंदियात राष्ट्रीय महामार्गाची अशा प्रकारे चाळण झाली आहे। त्यावरून जनतेनं कायदा हाती घेऊन कुणाला मारहाण करायची याचंही उत्तर संजय गायकवाड किंवा सरकारनं द्यायला हवं।
पिशवीत पार्सलनं नेलेलं वरण खराब निघाल्यावर आमदार बनियान आणि टॉवेलवरच तडफेनं मारहाणीसाठी गेले. मात्र त्यांच्याच मतदारसंघातल्या सरकारी रुग्णालयात काय स्थिती आहे, तिथल्या जेवणाचा दर्जा काय आहे, चौफेर किती घाण पसरली आहे, यावरही गायकवाडांना लक्ष देण्याचं आवाहन स्थानिकांनी केलंय. नाहीतर जनतेनं गायकवाडांप्रमाणे मारहाण सुरू केली तर सरकारनं गायकवाडांप्रमाणेच गुन्हा दाखल न करण्याची हमी देण्याची आशा या ग्रामस्थांनी वर्तवली आहे. त्यांच्याच मतदारसंघात मधलं जो सामान्य रुग्णालय आहे त्या सामान्य रुग्णालयातली परिस्थिती काही वेगळी नाहीये. त्याच्याच बाजूला नर्सिंग हॉस्टेल आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठी घाण पसरली. आपण जर पाहिलं तर हा जो परिसर आहे हा कॅन्टीन आणि नर्सिंगच्या बाजूला चा परिसर आहे. एकीकडे तुम्ही निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण करता, मात्र तुमच्याच मतदारसंघामधली ही सामान्य रुग्णालयातली घाण आहे जी रुग्णांच्या आरोग्याशी या ठिकाणी खेळताना दिसते. याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी कॅन्टीन आहे या मोठ्या बिल्डिंगमध्ये आणि बाजूलाच कॅन्टीनच्या रुग्ण भरती आहेत. मात्र संजय गायकवाड आमदार आपण याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी परिस्थिती आहे. दरम्यान या साऱ्या घटनेत कमालीचं सक्रिय दिसलं ते आपलं अन्न आणि औषध प्रशासन खातं. सत्ताधारी आमदाराला निकृष्ट जेवण मिळालं म्हणून अख्खी टीम मंत्रालय कॅन्टीनमध्ये तातडीनं पोहोचली. मात्र महाराष्ट्रात बोगस औषध पुरवठ्याचं रॅकेट उघड झालं. केमिकल वापरून भाज्या पिकवल्याच्या घटना समोर आल्या. केळी इंजेक्शन देऊन पिकवली जाते, पण तेव्हा हेच अन्न आणि औषध प्रशासन खातं कुठे असतं हा देखील सवाल आहे. तुर्तास हिंदी भाषिक मुजोर व्यापाऱ्याला मराठी लोकांनीच मारहाण केल्यानंतर हिंदूंवरचा हल्ला सहन करणार नाही अशी गर्जना मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. यावेळी त्यांच्याच सत्तेतल्या गायकवाडांनी सुद्धा एका हिंदूवर हल्ला केल्यामुळे शेलार कुणाला इशारा देणार असा प्रश्न विचारला जातोय. हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे. म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो. पण हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.